भांडणापासून तुम्हाला वाचायचं असेल तर नक्की हे करा. आणि हां, कोणासोबत तुम्हाला गप्पच राहायचं तर तोंड पण बघायचं नाही, तर मग हे करा. कारण हे पुढं पहा, ह्याचं कारण काय आहे ते असू द्या. तुमचं सगळ्यांसोबत खूप चांगलं रिलेशन असेल किंवा कितीही गोड रिलेशन असू द्या, पण तुम्ही हे गोष्ट केल्याने नक्कीच तुमच्यात न भांडता तुम्ही गप्प व्हाल. नाही पटत मग हे एकदा करून बघा, म्हणजे नक्कीच पटेल. पण बाहेर करू नका, घरात ट्राय करा. कारण ते तुमच्या सगळं नंतर बोलतील, पण बाहेरचे हे खरं आहे. पण तुम्ही मानलं तर खरं आहे, नाही मानलं तर तुम्ही हा अनुभव नक्की करून बघा आणि तुम्हाला समजेल मी जे बोलते ते खरं होतं. आपण जेव्हा पुढच्या व्यक्तीसोबत बोलतो आणि आपला डोळा वगैरे चावतो तर आपण असा डोळा खाजवतो आणि पुढच्या व्यक्तीला तसंच बोलत राहतो आपण. पण असं नाही करायचं. जेव्हा पुढच्या व्यक्तीला आपण डोळा खाजवत खाजवत बोलतो तेव्हा त्या व्यक्तीसोबत तुमचं नॉर्मल का होणं भांडणं होणार किंवा अचानक तुम्ही गप्प होणार. कारण का आपण म्हणतो ना, माझा डोळा आहे तुझ्यावरती. आपण असं म्हणतो का, माझे दोन्ही डोळे तुझ्यावरती आहेत, असं म्हणत नाही ना. माझा डोळा तुझ्यावरती आहे असं म्हणतो ना. त्यामुळं एक डोळा खाजवत असताना तुम्ही पुढच्या व्यक्तीसोबत गप्पा मारत असेल तर दुसराही डोळा तुम्ही असा बंद करत करत गप्पा मारू शकता. पण एका डोळ्याने अजिबात बघू नका, मग ती बाहेरची असो किंवा घरातली असो.